नमस्कार. आज आपण गीता चिमडेलवारकडे इथे वडसावित्रीच्या पूजेसाठी इथे आलेलो आहे आणि गीता चिमडेलवारसोबत तर आपण आता बोललो. त्यांनी पण सांगितलं काय महत्त्व, अनन्यसाधारण महत्त्व त्या पूजेचं, वटाचं. आणि आता कल्पना ताटपल्लीवारकडे. नमस्कार कल्पना. नमस्कार. तर हिच्याशी आपण जाणून घेऊ आता थोडंसं. तर बोल. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये वृक्ष किंवा झाडं आणि प्राणी हे संवर्धन करण्यासाठी काही ना काही निमित्त काढून किंवा काही ना काही सणावाराच्या निमित्ताने वृक्ष आणि प्राणी पक्षी यांचं इम्पॉर्टन्स किंवा यांना संवर्धन करण्यासाठी, यांना वाचवण्यासाठी, कारण की हे खूप जास्ती आवश्यक आहेत. हे ॲनिमल्स पण आणि प्लांट्स पण खूप आवश्यक आहे आपल्या सायकल जी आहे, आपल्या बायोजिओ केमिकल सायकल मेंटेन करण्यासाठी. आणि इन ॲडिशन टू दॅट बाकी सगळ्या पण सायकल मेंटेन करण्यासाठी खूप आवश्यक आहे. बायोडायव्हर्सिटी मेंटेन करणे आणि बाकी सगळ्या पण गोष्टी मेंटेन करण्यासाठी खूप आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सगळ्याच ॲनिमल्सचं, सगळ्या प्लांट्सचं जे आहे इम्पॉर्टन्स करण्यासाठी सणवार असे नेमलेले आहेत. जसं की आपण पोळ्याला बैलाची पूजा करतो, वटसावित्रीला वडाची पूजा करतो आणि पिंपळाची पण नंतर पूजा करत असतो कोणत्या ना कोणत्या निमित्ताने असं. आणि असंच पुन्हा वेगवेगळ्या दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानाची किंवा आपट्याच्या झाडाचं इम्पॉर्टन्स आहे. तसंच वेगवेगळ्या प्राण्यांचं, वेगवेगळ्या झाडांचं इम्पॉर्टन्स आपण हिंदू संस्कृतीमध्ये हे सगळ्या गोष्टी ज्या आहे जपण्याचा प्रयत्न करतात. आणि ती आपली संस्कृतीच पुरातन संस्कृती आहे आणि प्रत्येक प्राण्याचं, प्रत्येक ॲनिमल्सचं, प्रत्येक जे आहे झाडांचं काही ना काही इम्पॉर्टन्स आहे आणि तेच जपण्याचा जो आहे हिंदू संस्कृतीमध्ये प्रयत्न केला जातो. आणि ते खूप आवश्यक आहे, कारण की याच्यापैकी एक जरी काही डिलीट झालं किंवा एक जरी काही ॲनिमल किंवा हे प्लांट गेलं तर तो बॅलन्स जो आहे तो डिस्टर्ब होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे जे आहे आपण ते मेंटेन करत असतो आणि त्याच्यासाठी आपली संस्कृती जी आहे खूप जास्ती जबाबदार आहे. आणि आपल्या ह्याच्यात जे आहे त्यामुळे जे आहे आपण छानपैकी त्यांचं संवर्धन करत असतो. आता महिलांना काय संदेश द्याल वडसावित्रीच्या निमित्ताने तुम्ही? वडसावित्रीच्या निमित्ताने हेच संदेश देईल की बा याच्यामुळे मैत्री वाढत आहे. वडसावित्रीच्या ह्याच्यामुळे मैत्री पण त्याच्यामुळे वाढत आहे. आणि वडाचं जे झाड आहे सगळ्यांनी आपल्या घरी लावलं तर ते एका प्रकारे वृक्षारोपण होते. आणि आजकाल जे आहे खूप जास्ती गरजेचं आहे. प्राणवायू मिळत असते या झाडापासून, खूप छान प्राणवायू मिळत असते. आणि आपण सत्यवान सावित्रीच्या कथेतून तर आपल्याला कळतेच की याच्यानी कसं प्राणवायू मिळतं आणि कशा पद्धतीने सत्यवान जे आहे या झाडाखाली सत्यवानाला जे आहे ते मूर्छित होते आणि मग नंतर किंवा यमापासून कसं जे आहे प्राण आणलेले आहेत वापस सावित्रीने सत्यवानाचे. तर ते मेनली जे आहे ऑक्सिजन मिळत आहे, प्राणवायू मिळत आहे. तर सगळ्या मैत्रिणींनी पण लावायला पाहिजे, जेणेकरून त्यांच्या घरी पण छानपैकी ऑक्सिजन मिळेल, प्राणवायू मिळेल आणि वृक्ष संवर्धन होईल आणि सगळीकडे म्हणजे हरियाली एका प्रकारे दिसेल आणि त्यामुळे जे आहे ऑक्सिजन लेवल वाढेल. थँक्यू व्हेरी मच. आता आपल्यासोबत आहेत ताटपल्लीवार काकू. आणि तर नमस्कार काकू. नमस्कार. हां, आता मी तुम्हाला एक विचारते की तुम्ही इथे प्रसादात आंब्याची पोळी ठेवलेली आहे. तर मला आम्ही आंब्याचा नैवेद्य तिथे ठेवतो, साखरेचा प्रसाद देतो आम्ही, दाण्याचं कोट वगैरे त्यात घालून. तर तुम्ही आंब्याची पोळी जर ठेवत आहे तिथे तर त्याचं काय महत्त्व आहे बा आणि कशासाठी? हे कसं आपलं स्वासीचं ह्या राहते. म्हणजे आपण वर्षभरातून एक वटसावित्री पौर्णिमा करतो आणि त्याला आपल्या पतिदेवाचं आपल्या सुख लाभू देवा आणि त्यांचं आपल्याला आपण जन्मभर त्यांचं हे नाही करत, म्हणजे चांगलं असं इच्छा राहते. आणि वर्षात आंबे याच वेळेला निघते आणि आंब्याचं महत्व म्हणजे आपण आंब्याची पोळी आणि आंबा आपण आपल्या पतिदेवाला देतो. हेच आपलं सांगणं. हो का? चला, थँक्यू काकू. नमस्कार करते तुम्हाला. थँक्यू व्हेरी मच. वडसावित्री.